हाय, मी मीनू आणि आज आपण बनवत आहोत विदर्भ स्टाईल उपमा, याला उपीट सुद्धा म्हणतात. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला, त्यासोबतच 5 ते 6 हिरवी मिरची सुद्धा कट करून घेतली आहे. आता इथे कढईमध्ये मी 2 वाटी रवा टाकून त्यांना सोनेरी होईल इथपर्यंत रव्याला भाजून घेतलेला आहे. आता कढईमध्ये तेल टाकून अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर कट केलेला कांदा, कढीपत्ता, चिरलेली हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मटरचा सीझन असल्यामुळे मटर टाकून यांना व्यवस्थित 2 मिनिटापर्यंत परतून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून यांना व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये भाजलेला रवा घालून यांना 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर आणि 3 ते 4 चमचे दही टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. इथे मी 6 वाटी एवढं पाणी गरम करून उपम्यामध्ये थोडं थोडं करून टाकून व्यवस्थित उपमा मिक्स करून घेतो आहे. त्यानंतर या उपम्याला 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढून घेतो आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून आपला विदर्भ स्टाईल उपमा बनवून रेडी झालेला आहे. हा जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खायला अप्रतिम लागतो. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.